भारत सम्राट परवान शिवराज पाटील धन्यवाद. चंद्रहार पाटील आणि विकास जाधव आता सरपंच रोल कोण आहे नजरुद्दीन पहिला जाऊ. पांढरी लांग धारण केलेला कुलदीप यादव गाव कडेपूर पवार तालमीमध्ये सराव करतो. बिजलीमल माजी आमदार संभाजी पवार यांचा पत्ता. आणि विकास गोयल हा इंदोरचा पैलवान आहे. इंदोरचा लौकिक फार मोठा आहे कुस्तीमध्ये. रोहित पटेल इंदोर, राकेश पटेल इंदोर, सोनू पटेल इंदोर आणि त्याच्या यावर सतीश मांडे इंदोर असे इंदोरचे अनेक महान मल्ल या महाराष्ट्रात गाजले. कुलदीप यादव यांचे वडील साहेबराव कडेपूरकर महान मल्ल होते. बडोदेकर सरकारनं यांच्या आजोबाची हत्तीवरने मिरवणूक काढली होती कुस्ती केल्यानंतर. आजोबा आणि वडील प्रल्हाद हेही चांगले पैलवान होते. अशी परंपरा कडेपूरच्या कुलदीप यादवला. डाव्या पवित्रावर लढतोय कुलदीप आणि उजव्या पवित्रावर लढतोय विकास गोयल. भरपूर उंची लाभलेले दोन पैलवान आहेत. दोन्ही हाताने एका हाताची पकड विकास गोयल घेतोय. चंद्रहार पाटील आणि विकास जाधव. विकास जाधव हात द्या. विकास जाधव आणि तयारी लागा असलम काजन गोल्डन पंजाब. विकास जाधव भोसले शाळा सांगली. आणि विकास जाधव मैदानामध्ये आलेला आहे. सरपंच रामगुण पाटील जरा आज जावा नसतो आज जावा. विकास पैलवान आत या जरा. विकास जाधव अनेकांच्या उत्सुकता ताणलेल्या होत्या विकास विरुद्ध चंद्रहारची कुस्ती पाहण्यासाठी. विकास मैदानामध्ये आलेला हा वकील आहे आणि कुस्तीगीर आहे. अत्यंत कुस्तीतला एक जादूगार. पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण. विनयशील नम्र व्यक्तिमत्वाचा विकास. आज चंद्रहार जखमी असल्यामुळे येऊ शकत नाही. काल सुद्धा बारामतीला त्याची कुस्ती होती पण तो जखमी असल्यामुळे आला नाही काली. तेव्हा आजही आला नाही. तेव्हा चंद्रहार पाटील हजर नसल्यामुळं विकास जाधव यांना इथं विजय घोषित करण्यात आलेला आहे. भोसले शाळेचा मल्लसम्राट विष्णू पंचावड अप्पांचा पठ्ठा असा हा विकास विजय घोषित करण्यात आलेला आहे. असलम काजी आणि गोल्डन पंजाब चला तयारी करून आहात या आणि सन्मान होतोय. आणि पुष्पहार अर्पण करून विकासचा सन्मान केलेला आहे. विकास जाधव तात्या म्हणून सर्व परिचित. एक उत्तम वकील आणि उत्तम पैलवान. सज्जन लबार त्याचं नाव वकील आणि सज्जन लबार त्याचं नाव पैलवान. वकील असा असतो गोड बोलून आरोपीकडनं साक्षीदाराकडनं काढतो आणि अशी ठाक लावतो 4 गुंड्याची. पैलवानी तसाच असतोय. दमलो म्हणून मागे सरतोय आणि आला आणल्यावर की ठाक लावतोय. दोन्हीचं एकत्रीकरण त्याचं नाव विकास जाधव. वकिली आहे आणि पैलवानी आहे. खेमेडावाची पकड झालेली आहे कुलदीप यादवनं. खेमेडाव आणि त्यातून कब्जा घेतलेला आता विकास गोयलनं. आणि तिकडे एक मुलूक मैदान तोप वाजायला लागलेले आहे. आला 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 अस्सल पैलवान असलम काजी मैदान में आ गया. 21 गदेचा मालक मैदान मध्ये आला. तुम्हारी तब्येत आणि गोष्टी लावलेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये थांबा जरा. गाजचं पहिलं
सुई टोचली तर चिलकांनी मारत नाही. काय खात असतील का हे? आपल्या घरात एक असं असं वाटत नाही का? हसण्यावारी सोडू नका, मनात घ्या जरा. अशक्य नाही. मगाशी सांगितलंय, सज्जन असा, बुद्धिवंत असा. माननीय DYSP साहेब यांचं आगमन झालेलं आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्यांच्या नावाचा धबधबा सगळीकडे आहे. थांबा एक मिनिट. सांगली जिल्ह्याचे मल्ल सम्राट विष्णुमन सावडे अप्पा या लागलेत. एक मिनिट थांबा. एक पडसलगीकर साहेब या लागलेत. एक मिनिट थांबा. चला जरा बाजूला फोटोग्राफर. महान कुस्त्या, महान मल्ल आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये दिगंत कीर्ती गाजवणारी माणसं इथे उपस्थित झाले आहेत. हे कसब संजय भोकरे वस्ताद यांचं. समाजापुढे काय ठेवायचं, समाजाच्या जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवणारे संजय भोकरे. मर्दुमकीने पुरुषार्थ जपला पाहिजे. घराघरामध्ये बलदंड ताकदीची बोरं असली पाहिजे. मनानं, मनगटानं आणि मेंदूनं निरोगी असली पाहिजे. याच्यासाठी हा तास आहे. मन मनगट आणि मेंदू म्हणतोय. मनगटानं मोठी झाली आणि मनानं रोगी झाली तर ती गावगुंडवतात, समाजाला खात. जीवन गौरव पुरस्काराची मानकरी असे सर्व मंडळी उपस्थित झाले आहेत. आणि मिरजेला एक सुंदर योगा झालेला आहे. याच देही याच डोळा. जणू काय मारुती माने आणि विष्णुपन सावडे अशी सलामी झाडा लागली काय. दोघे एकमेकांसमोर थांबलेले. याद आली 6/3/1965 ची. दोन्ही मल्ल मैदानामध्ये हजर आहेत. विष्णुपन कुस्तीला प्रारंभ. संभाजी संभाजी चल बाजूला. चल बाजूला ये बाजूला. चल. कुस्ती निकाली झाली की सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 1001 रुपये. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं कुस्ती निकाली झाल्यानंतर 1001 रुपयाचं इनाम पैलवान बाजीराव पाटील जाहीर करतात. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 1001 विजयी मल्लासाठी घोषित झालेला आहे. आणि स्टार मराठी तर्फे 1001. स्टार मराठी तर्फे 1001 बक्षीस म्हणतात त्याला. पैसे काय सगळं जगच मिळवत. बक्षीस मर्दुमकी गाजवा, पुरुषार्थ गाजवा आणि बक्षीस मिळवा. खात दिशे वाजतंय. वाळल्या लाकडावर लाकूड पडल्यासारखं वाटत नाही का असले घरात असावं असं. अजून एक वेळा सांगतोय, तुमच्या तिजोरीत किती आहे मला माहिती नाही. आमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे कुणाला माहिती नाही. पोरं कुणाची म्हणले की पैसे फिटले. एवढं करा. सामनाचे पत्रकार प्रकाश कांबळे यांच्याकडून 501 रुपये विजेत्या मल्लास जाहीर करण्यात आलेले आहेत. लिहून घ्या नावं सगळी, नाहीतर पैलवान पोरं आमच्या मागे लागतात. आणि कुस्तीला परत समोरासमोर उजव्या पवित्र्यावर गोल्डन, डाव्या पवित्र्यावर अस्लम अशी कुस्ती चालू आहे. फिरती राहा, फोटोग्राफर फिरती राहा. अहो उद्याच्या फ्रंट पानावर बातमी आला पाहिजे, फोटो आला पाहिजे. फोटोग्राफर फिरती राहा, पण अंतर ठेवून राहा बरं का. दोघांच्या वजनाचा अंदाज असू द्या. 250 किलो वजन आहे दोघांचं. आपली चपाती होईल. पत्रकारांनी लेखण्या सरसावलेल्या आहेत. भर 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 लिहायचं चालू झालेला. आणि उद्याच्या फ्रंट पानावरती बातमी येणार आहे. आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपण्याचं काम आपण करायचं आहे. रामायणामध्ये अनेक कुस्त्या. वाली सुग्रीवाची कुस्ती
पैलवानांचा आराध्य दैवत हनुमान. महाभारतामध्ये अनेक कुस्त्या, भीम बकासुराची, भीम जरासंधाची, कृष्ण चालुराची, कृष्ण कंसाची, कृष्ण जांबवंताची, किती कुस्त्या सांगाव्यात. परंपरा सांगतोय ते जे अरे बाप रे, कब्जा घेतला असलम. ते जे इन्फोसिस सोल्युशन यांच्याकडून जर निकाली कुस्ती झाली, ते जे इन्फोसिस सोल्युशन यांच्याकडून जर कुस्ती निकाली झाली तर राहुल देवल यांच्याकडून नाथा देवल यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक विजेता मल्लास देण्यात येईल. रोख आलेला आहे ना, रोख आलेला आहे, हे आवर्जून सांगा. श्री गणेश जोशी जे सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून रोख 501 रुपयाचं पारितोषिक विजेता मल्लास देण्यात येणार आहे. मानेवरती कोपराचा घुटना असलम काजीनं ठेवलेला आहे. लक्ष्मण वडार पैलवान सरपंच म्हणून लाभलेले आहेत. फोटोग्राफर गरगर 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 फिरायला लागलेले आहेत. तो क्षण टिपण्यासाठी टपलेले आहेत. पत्रकाराने लेखण्या सरसावलेल्या आहेत. भर 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 लिहायचं चालू आहे. शांतता राखा, शांतता राखा मंडळी. जबरदस्त ताकदीची दोन पोरं एकमेकाला भिडलेले आहेत. सोन्याचं पाणी अंगावर ओतून आलेत का काय अशी दिसायला लागलेली आहेत. असलम काजी गाव सापटणे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, गंगावेसला सराव करतो. हिंद केसरी दिनानाथ सिंग यांचा पठ्ठा, अनेक पदकाचा मानकरी आहे. माझ्या माहितीप्रमाणे 21 गदा त्याच्याकडे आहेत आणि ढाली आणि सेल्ला त्याचा खोरदा विचारूच नका. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे तज्ञ संचालक श्री गणेश जोशी जे लोकसत्ताचे सांगली जिल्हा प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून रोख 501 रुपये विजेते मल्लास देण्यात येणार आहे. घुटना लाव ठेवण्याचा विचार आणि गोल्डन हा अमृतसर केसरी किताबाचा मानकरी आहे. अमृतसर केसरी किताबाचा मानकरी गोल्डन सिंग आज सांगलीला सराव करतो. दिल्लीमधला माजी आमदार संभाजी पवार यांचा पट्टा आहे. अशी ऐतिहासिक लढत लोकमान्य टिळक क्रीडांगणावरती खचाखच मारलेल्या प्रेक्षकाकडून उत्तम प्रतिसाद आलेला आहे आणि एक मिरज कुस्तीमय झालेला आहे. सगळ्या वाटा अंबाबाई तालीम संस्थेकडं आकडी लावण्याचा प्रयत्न होता आणि दिल्ली तोडून निघून जाण्याचा प्रयत्न आहे. सुंदर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये त्यात चालतो पत्रकार मित्र, त्यात चालतो विजयी झालेला असलम काजी. हजारात 1000 डाव मारतो हा डाव. 1000 लोक, 1000 पैलवाना त्यात चालतो. मी ब्रीज करून